श्री स्वामी समर्थ. यावर्षी चैत्र नवरात्र हे 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये येत आहे. नवरात्र म्हणजे आदिशक्तीची उपासना करण्याचा अत्यंत पवित्र काळ. जसे आपण शारदीय नवरात्रात आपल्या कुलदेवीचा घट बसवतो, अगदी त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रात देखील कुलदेवीचा घट बसवणे अत्यंत शुभ मानले जाते. वर्षातून 2 वेळा, एकदा शारदीय नवरात्रामध्ये आणि एकदा चैत्र नवरात्रात कुलदेवीची सेवा केल्याने घरावर आई जगदंबेची विशेष कृपा राहते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये कुलदेवीची नियमित सेवा केली जाते तर त्या घरामध्ये अडचणी येत नाहीत, विवाह लवकर जुळतात, घरात सुख शांती राहते, संतती प्राप्ती होते आणि आर्थिक व्यवहार देखील सुरळीत चालतात. त्यामुळे आपल्या घरातील कुलदेवी आणि कुलदेवतेचे पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चैत्र नवरात्राच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये कुलदेवीचा कुळाचार म्हणजेच मान सन्मानाने सेवा करणे खूप फलदायी ठरते. आता या नवरात्रामध्ये उपवास कसा करायचा हे आज आपण बघूया. या नवरात्रामध्ये तुम्ही उठता बसता उपवास करू शकता. उठता बसता उपवास म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. याला उठता बसता उपवास असे म्हणतात. त्यानंतर पुन्हा शेवटच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि घट हलवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे 2 दिवसांचा उठता बसता उपवास केला जातो. किंवा तुमची इच्छा असेल तर 9 दिवसांचा अखंड उपवास देखील तुम्ही करू शकता. या 9 दिवसांमध्ये घरामध्ये अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हा दिवा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि कोणतेही विघ्न अडथळे घरात येत नाहीत. जर तुम्ही घरात घटस्थापना करत नसल तरी देखील या 9 दिवसांमध्ये फक्त अखंड दिवा लावा, तरीही आई जगदंबेची कृपा मिळते. आता पाहूया चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर 19 मार्च रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:53 पासून ते 7:43 पर्यंत आहे. म्हणजे जवळपास 51 मिनिटांचा हा अतिशय शुभ मुहूर्त सकाळचा आहे. या वेळेत तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. जर काही कारणांमुळे या वेळेत घटस्थापना करणे शक्य झाले नाही तर दुसरा उत्तम मुहूर्त अभिजात मुहूर्त आहे. तो म्हणजे दुपारी 12:05 पासून ते 12:53 पर्यंत हा अभिजात मुहूर्त दुपारचा आहे. या मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. आणि जर या दोन्ही मुहूर्तात घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर काळजी करण्याचं कारण नाही. सूर्यास्तापर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना करू शकता. घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे 19 मार्च रोजी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ती म्हणजे पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे. या दिवशी तुम्ही देवीसमोर संकल्प करायचा की आपण हा उपवास किती वर्ष करणार आहोत. काही जण 1 वर्षाचा संकल्प करतात, काही जण 11 वर्षाचा संकल्प करतात, तर काही जण आपल्या श्रद्धेनुसार आयुष्यभरासाठी म्हणजे अजन्म संकल्प देखील करतात. संकल्प करताना देवीसमोर अशी प्रार्थना करायची आहे की आई जगदंबे, माझी जी काही इच्छा आहे ती तुझ्या कृपेने पूर्ण होवो. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, पण या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी मानले जाते. तुम्ही फक्त तुमच्याच 9 दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक संपूर्ण पाठ करू शकता. तसेच काही जण 9 दिवसामध्ये 14 पाठ करतात. 9 दिवसामध्ये 14 पाठ केल्याने नवचंडी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही 9 दिवसांमध्ये देवीचे, तुमची जी कुलदेवी आहे तिचे नामस्मरण, जप
प्रार्थना करा. आपल्याला रोज या घटस्थापने केल्यानंतर घटाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दररोज आपल्याला आरती करायची आहे. भक्तिभावाने केलेली सेवा देखील आई जगदंबेला अत्यंत प्रिय असते. चैत्र नवरात्रामध्ये बऱ्याच जणांकडे घटस्थापना केली जात नाही, पण जर तुम्ही करत असाल तर अशा पद्धतीने श्रद्धेने, भक्तिभावाने, नियमाने घटस्थापना करावी. आई जगदंबेची मनापासून सेवा केली तर तिची कृपा आपल्या घरावर कायम राहते. श्री स्वामी समर्थ.